नेक्स्ट पॉइंट, there are some sentences which are not statements. ठीक आहे, कोणते कोणते सेंटेन्सेस आहेत की जे स्टेटमेंट नाही आहेत? पॉईंट नंबर 2 इथे दिलेला आहे बघा, विच आर नॉट स्टेटमेंट्स. फर्स्ट ऑफ ऑल just remember interrogative statement, sentences, exclamatory, question mark, ऑर्डर देतो आपण, क्लोज द डोर, ऑर्डर जी देतो, दोज सेंटेन्सेस. अगेन क्वेश्चन मार्कचा आपण बोललोच आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट द स्टेटमेंट्स. ठीक आहे, म्हणजे इवन रिक्वेस्ट, प्लीज गिव मी युअर पेन, आता 100% ट्रू. हे बघा, स्टेटमेंट मीन्स द गिवन सेंटेन्स मस्ट बी 100% ट्रू और 100% इट्स अ डिक्लेरेटिव्ह. डिक्लेअर केले हे 100% खरं आहे किंवा 100% खोटं आहे, इट्स अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज अ स्टेटमेंट. पण ज्याच्यामध्ये असं डिक्लेरेशन नाही आहे 100%, तर ते स्टेटमेंट नसतं. आलं लक्षात? आता रिक्वेस्ट केली, प्लीज गिव मी युअर पेन, आता समोरचा पर्सन पेन देईल का नाही माहिती का? एखाद्या वेळेला एखादा जण पेन देईल किंवा दुसरा देणार नाही, सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. सो एक्सक्लेमेटरी मार्क, क्वेश्चन मार्क, रिक्वेस्ट, अगेन ऑर्डर, this type of sentences are not statements. मग त्याचे काय एक्झाम्पल्स आहे इथे? ही रिक्वेस्ट आहे, तो पण स्टेटमेंट नाही. कोणते हे सगळेच नाही स्टेटमेंट्स. आपण बघतोय फक्त व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन मार्क, नॉट अ स्टेटमेंट. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, इट्स अ एक्सक्लेमेटरी मार्क, नॉट अ स्टेटमेंट. हाऊ आर यू, क्वेश्चन मार्क, नॉट अ स्टेटमेंट. ओपन द विंडो, आता पर्सन ओपन करेल, ज्याला सांगतोय आपण करेल ओपन विंडो किंवा नाही करणार, वी डोंट नो. ठीक आहे, सो ऑर्डर इज नॉट अ स्टेटमेंट, ऑर्डर असलेलं. ठीक आहे, लेट अस गो फॉर अ टी. काही जण येतील, 4 जणांना विचारलं चला चहा प्यायला, 2 जण म्हणतील मी चहा पितो, 1 जण म्हणाल मी पित नाही, 1 जण म्हणतो मला आवडत नाही. डिपेंड्स. ओके, डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, डिपेंड्स ऑन द कंडिशन. आउटपुट चेंज होऊ शकतं. Those type of sentences are not statements. ते स्टेटमेंट्स नसतात. डिपेंडिंग ऑन द कंडिशन, कंडिशननुसार जर आउटकम चेंज होत असेल, त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज होत असेल, ट्रू ऑर फॉल्स काहीही होऊ शकतं, त्या टाईपचे सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट्स. सिट डाऊन, दिस इज द ऑर्डर, दिस इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. आता पुढे त्यांनी काही अजून काही दिलेलं आहे माहिती. मॅथमॅटिक्स इज द इंटरेस्टिंग सब्जेक्ट. डिपेंड्स, कोणाला इंटरेस्टिंग फील होईल, कोणाला होणार नाही. इट्स नॉट अ स्टेटमेंट. अगेन इट इज ब्लॅक इन कलर. आता ब्लॅक कलरचे पण डेफिनेशन्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे ना, तो काही डार्क ब्लॅक, लाईट, म्हणजे ते काही जणांना वाटेल, काही जणांना ही इज टॉल, 2x/2 -9. याच्यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस काय आहे बघा, ॲनालिसिस कसे केलेले आहे बघा. x इज इक्वल टू 6 फर्स्ट याच्यामध्ये, इट इज ट्रू, बट फॉर अदर दॅन 6 इट इज नॉट ट्रू. म्हणजे काय मिनिंग काय आहे हे बघा. (3x/2 -9 is equal to 0. Solve this. X is equal to 6. First of all, क्वेश्चन इज, त्यांनी एक्स फाइंड आउट करायला नव्हता लावला, हे सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला. येते लक्षात? एक्स फाइंड आउट करायला सांगितलेला, आपण सॉल्व केला तो की एक्सची व्हॅल्यू काय येते. आता आपण इथे काय म्हणू शकतो, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. इफ x is equal to 6, if you are going to put x is equal to 6, this equation is correct. त्यावेळेला ते करेक्ट राहील. बट इफ x is other than 6, if you have put the value 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11 and so on up to infinity, कोणती व्हॅल्यू तुम्ही जर पुटअप केली तर इक्वेशन करेक्ट राहील का? नाही. कंडिशन आली, त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज होते. इट इज
true when x is equal to 6, but it is false when x is not equal to 6. ट्रूथ व्हॅल्यू चेंज होते, ट्रू किंवा फॉल्स कंडिशन आली, ॲट दॅट टाइम इट इज अ नॉट अ स्टेटमेंट. आलं लक्षात? 100% ट्रू और 100% फॉल्स, ॲट दॅट टाइम ओनली द गिवन सेंटेन्स इज स्टेटमेंट, अदरवाइज इट विल बी द फॉल्स. ठीक आहे. देर आर सम सॉल्ड एक्झाम्पल्स ओव्हर हिअर. काही सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे. विच ऑफ द सेंटेन्सेस आर अ स्टेटमेंट इन लॉजिक? राईट डाऊन द स्टेटमेंट्स. राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट्स. ठीक आहे. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय, पूर्ण ऑलमोस्ट इट्स लाईक अ थेरोटिकल पार्ट, थोडंसं थेरोटिकल क्वेश्चन टाईप आहेत, तर ते मी काय राईट डाऊन नाही करणार आहे. ओके. जस्ट आपण याला बघू सॉल्व कसं करायचं. क्वेश्चन इज देअर इन द बुक ऑन द पेज नंबर 2. पेज नंबर 2 वरती क्वेश्चन प्रेझेंट आहे. तिथे फॉलोइंग सेंटेन्सेस लिहा, वेदर इट इज अ स्टेटमेंट और नॉट. फर्स्ट वन, I am going to write down the answers directly. You already have the questions in the book on the page number 2. Write down the question आणि answer आपण लिहितो इथे. The first question is, काय दिलेलं आहे? 6 into 4 is equal to 25. Is it, सगळ्यात पहिले, is it statement or not? It is 100% statement आहे. 100% true or false? It's a 100% false. Declarative आहे, declaration दिलं आहे. So it's a statement. आपण लिहिणार it is a statement and its truth value is false. ब्रॅकेट मध्ये F. सेकंड, x plus 6 is equal to 9. काय असेल? Yes. If x is equal to 3, then it is correct. But if it is not x is equal, पण आपल्याला x माहिती आहे का काय घेणार आहे आपण? नाही. So in that case it is not a statement. Are you getting this? It is not a statement. डायरेक्ट लिहिलं, आपल्याला एवढंच विचारलंय वेदर इट इज स्टेटमेंट ऑर नॉट. असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची, दॅट्स इट. बाकीचं काही त्याच्यामध्ये फापट पसारा लिहायची गरज नाही आहे. बुकमध्ये एक्स्ट्रा दिलं असेल एक्सप्लेनेशन, तरी पण जेवढं विचारलं तेवढं. ठीक आहे. आफ्टर दॅट नंबर 3, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क इज देअर. मग क्वेश्चन मार्क असताना आपण त्याला काय म्हणतो? इंटरेगेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतो? सहसा इंटरेगेटिव्ह. आणि ह्या टाईपचे जे सेंटेन्सेस असतात ज्यांचे आन्सर्स म्हणजे व्हेरिएबल असतं, कंडिशनवरती डिपेंड आहे. कंडिशन, इफ एक्स इज इक्वल टू 3 देन इट इज करेक्ट. समजा सेकंडसाठी म्हणतो, इफ एक्स इज इक्वल टू 3, 3 plus 6 विल बी इक्वल टू 9. आणि एक्स इज इक्वल टू अदर दॅन 3, इट इज नॉट इक्वल टू 9. ट्रूथ व्हॅल्यू चेंजेस अकॉर्डिंग टू कंडिशन. that is the open sentence. त्याला काय म्हणतो आपण? येस, इट इज नॉट अ स्टेटमेंट. ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता ओपन, नाही लिहिलं तरीही चालेल, त्यांना एक्सपेक्ट नाही आहे. ओके. थर्ड वन, what are you doing? It is and it's not statement. There is a question mark. ठीक है, interrogative statement sentence है. The quadratic equation x square is equal to 5x plus 6 is equal to 0 has two real roots. किती पडतात रे फॅक्टर्स? -3 -2, x -3 x -2, मल्टिप्लिकेशन इज +6 and addition is -5. बरोबर आहे. ठीक आहे.
तर ह्या केसमध्ये बघा नंबर 4ला त्यांनी लिहिलं आहे इट इज अ स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज टी. कारण 2 रूट्स 2 रूट्स म्हणजे 2 आन्सर्स आहेत असं म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे. नंबर किती क्वेश्चन नंबर 4. इट इज अ स्टेटमेंट 100% ट्रू and its truth value is T. Number 5, please sit down. It's a request. रिक्वेस्ट केली बघा इथे लिहिलेलं पण असेल स्टेटमेंट. इट्स अ रिक्वेस्ट and इट्स नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. पुढचे जे आहेत ॲटलिस्ट फ्रॉम दिस क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8, 9 इथपर्यंत जे ते तुम्ही ट्राय करा. पण मी सांगतो वाटलं मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ 100% ट्रू आहे. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. येस. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पुढे इमॅजिनरी नंबर ॲड करतो ना आपण. कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट असं असतो. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. इट्स अ 100% true. Truth value is T. It's a statement. He is honest. He is honest. आता honest आहे की नाही, it depends on the person. Open sentence आहे, depends on the condition. Honest आहे की नाही, then it will be the open sentence. When the outcome it depends on the condition, true or false. होऊ शकतं काही पण. In that case, open sentence. It's not a statement. And the last one is the square root of a prime number is a prime number. No. Suppose prime number considered 2. त्याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर त्याचा स्क्वेअर रूट 1.141 किंवा 414 आहे. इट्स नॉट अ प्राईम नंबर. किंवा दुसरं एक्झाम्पल बघू आपण. स्क्वेअर रूट ऑफ अ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर असलं पाहिजे असं काही नाही आहे इन शॉर्ट. ठीक आहे. इट्स अ स्टेटमेंट but it's a false statement. Its truth value is false. ठीक आहे. मग मी एक्सप्लेन केले पुढचे 5th पासून 9 पर्यंत ते तुम्ही लिहायचे स्वतः. ओके. पहिले 4 मी तर लिहून दिलेले. हे सगळेच्या सगळे इथून तुम्ही लिहायला स्टार्ट करा फ्रॉम दिस क्वेश्चन. स्टार्ट रायटिंग डाऊन.